पनवेल शहरातील वाढती लोकसंख्या आणि दरवर्षी भासणारी पाणी टंचाई मात करण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाने आता कंबर कसली आहे। देहरंग धरणावर आधारित महत्त्वाकांक्षी वाढीव पाणी पुरवठा योजनेला आता प्रत्यक्ष गती मिळणार असून या प्रकल्पासाठी 115 कोटी 48 लाख रुपयांच्या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे नियोजन करण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांनी या निविदा प्रक्रियेची माहिती दिली। सध्या देहरंग धरणाची क्षमता 3.125 घनलक्ष मीटर इतकी असून त्यातून शहराला दररोज 16 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो। मात्र अस्तित्वात असलेली 550 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अत्यंत जुनी आणि जीर्ण झाल्याने पाणी पुरवठ्यावर मर्यादा येत होत्या। या समस्येवर उपाय म्हणून आता देहरंग ते पनवेल या 16.5 किलोमीटर अंतरासाठी 1100 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे। यासोबतच धरणाजवळ 70 MLD क्षमतेचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र आणि 9.40 MLD क्षमतेची साठवण टाकी उभारली जाणार आहे। पावसाळ्यानंतर धरण पूर्ण भरलेले असतानाही खारघरसारख्या भागात पाणी टंचाई जाणवते। ही बाब लक्षात घेऊन या नवीन योजनेद्वारे अतिरिक्त पाणी साठवून त्याचे योग्य वितरण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे। भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी शिलार धरणातून जलबोगद्याद्वारे पाणी देहरंग धरणात आणण्याची योजना देखील प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विलास चव्हाण यांनी दिली आहे। या प्रकल्पामुळे पनवेलकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे।